मेडशी ग्रामपंचायतीचा निर्लज्ज कारभार समोर आला आहे। तरुणाने चक्क स्वखर्चाने नालेसफाई अभियान राबविले आहे। एकीकडे सरकार ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे मेडशी ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार मागणी करूनही नाल्याचे खोलीकरण आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून वॉर्ड क्रमांक 5 मधील रहिवासी जावेद धनू भवानीवाले यांनी अखेर स्वतःच्या खर्चातून हे काम पूर्ण केले आहे। वॉर्ड क्रमांक 5 मधील नाल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ताही अरुंद झाला होता। याबाबत जावेद भवानीवाले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही। ग्रामपंचायतीच्या या आडमुठ्या धोरणाला कंटाळून त्यांनी कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या पैशातून जेसीबी लावून नाल्याचे खोलीकरण केले आणि रस्ता अतिक्रमणमुक्त केला आहे। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ग्रामसेवकांशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत होती। ग्रामसेवकाचे आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे लक्षात आल्याने सामान्य जनतेची कामे रखडली जात आहेत। जावेद भवानीवाले यांनी यावेळी सरकारकडे संताप व्यक्त करताना उपरोधिक मागणी केली आहे की जर ग्रामपंचायत स्वतःची जबाबदारी पार पाडण्यास इतकी असमर्थ असेल तर अशा अकार्यक्षम ग्रामपंचायतीला शासनाने समृद्ध अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव करावा, जेणेकरून त्यांच्या नाकर्तेपणाची पावती संपूर्ण राज्याला मिळेल। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। नमस्कार, मी जावेद धनू भवानीवाले, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मेडशी। वार्ड क्रमांक 5 चे आम्ही रहिवासी आहोत। अनेक वर्षापासून आम्हाला या नाल्याची समस्या होती, पाण्याची। पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी येऊन इकडे आमच्या घराचे नुकसान होत होते आणि जाण्या येण्यासाठी पण इकडे नागरिकांना रस्ता नव्हता। या गोष्टीचा वारंवार आम्ही पाठपुरवठा ग्रामपंचायत इथे मेडशीला केलेला आहे। सरपंच असो, उपसरपंच असो, ग्रामसेवक असो, BDO लोक, पंचायत समिती लोक पण आम्ही याची मागणी केलेली होती की नाला दुरुस्ती करून द्या आणि आमचे जे रस्ते जे बंद करण्यात आलेले ते मोकळे करून द्या। परंतु अनेक वर्षापासून मेडशी ग्रामपंचायतने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे। वारंवार सांगून पण ते काही करत नसल्या कारणाने आज आम्ही आमच्या खर्चाने इथे नाल्याचं खोलीकरण केलेलं आहे, JCB बोलवून। आणि आमचे जे प्रॉब्लेम आहे नाल्याचं ते खोलीकरण आणि जे रस्त्याचा प्रॉब्लेम होता ते आम्ही आता आमच्यावर स्वतःवर ती वेळ आलेली आहे की खर्चाने ते करण्याची। मेडशी ग्रामपंचायत फक्त ही नावापुरती आहे। डिजिटल म्हणतात, ग्रामसमृद्धी अभियानामध्ये याचा सहभाग आहे आणि अशी वेळ जर आमच्यावर येत असेल तर त्या ग्रामपंचायतीची गरज काय आहे या मेडशी गावामध्ये, असं आमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे। जेव्हा आम्हाला स्वतःहून आमच्या खर्चाने हे कामं करून स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, जेव्हा हे लोक वेळ आणतात, तर मेडशी गावामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये मेडशी ग्रामपंचायतची गरज काय आहे हे नागरिकांचा रोष आहे।